लेण्यांच्या समोरून दूरवर पसरलेला नाशिक शहराचा विस्तार दिसतोय. खूपच प्रशस्त असे लेणी आहेत. बुद्धं शरणं गच्छामि. Don't lose your way in the details. Don't waste your day on what you see. Just because you can't count every grain of sand doesn't mean you can't still enjoy. नमस्कार मित्रांनो, आज आपण नाशिक शहराची सफर करणार आहोत. तर नाशिक शहराचे आपण आज दिवसभरात 2-3 स्पॉट घेणार आहोत. तर आजचा पहिला स्पॉट आपला हा पांडव लेणी राहील. ॲक्च्युली पांडव लेणी म्हणजे जे त्रिरश्मी लेणी आहेत, खूप सुंदर अशा लेणी आहेत. तर आपण आज त्या एक्सप्लोअर करूया. चला जाऊया. खूप सुंदर वातावरण आहे आज. सुंदर असा पांडव लेण्यांचा परिसर आहे. आणि इकडे डाव्या बाजूला बौद्ध विहार आहे. What's it gonna be today? Don't lose the forest for the trees. Don't lose the forest for the trees. तर आपण आलेलो आहे रश्मी लेणी नाशिक येथे. ही प्राचीन इसवी सन पूर्ण 200 ते 300च्या दरम्यानची लेणी आहे. ते ही लेणी क्रमांक 10 आहे. ही लेणी पूर्वेकडे तोंड करून आहे. याच्यामध्ये विहार आहे आतमध्ये. लेणी क्रमांक 10 समोर 2 द्वारपाल आहेत आणि 6 खांबांवरती ही लेणी आधारित आहे आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे तिला सपोर्ट दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये हत्ती, सिंह आपण बघू शकता. हे इकडं खाली गाईचं पण शिल्प आहे. तसेच इथं हे मनुष्याचा पण चेहरा दिसतोय आणि इकडे हा समोर हा मेंढा दिसतोय. समोर ब्रह्मलिपीमध्ये संदेश कोरलेला आहे. या लेणीच्या एकदम प्रवेशद्वाराच्या भिंतीवरच समोर धम्मलिपी किंवा ब्रह्मलिपीमध्ये सुंदर असा सगळीकडे कोरीव काम आहे. समोर लेणीमध्येच हे सुंदर असे बुद्धाचे आणि शिल्पे वरती समोर स्तूप दिसतंय. तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं हे बुद्धाचं शिल्प आहे. इथे नक्षीकाम केले, चित्र काढलेले आहे. हे मोर, मासा, कुत्रा, हत्ती असं हे कोरीव काम आहे खाली. जी 10 नंबरची लेणी आहे त्याच्यामध्ये जवळपास 16 असे विहार आहेत आणि बरोबर मध्यभागी बौद्धाची मूर्ती आहे. लेणी क्रमांक 10च्या शेजारीच हे काही छोटे छोटे विहार आहेत आणि इथं हे पाण्याची उपलब्धता होण्यासाठी इथं एक पाण्याचं टाकं खोदलेलं आहे. नंतर एकाच लाईनीमध्ये हे 8 नंबरची ही लेणी समूह आहे. त्याच्यावरती समोर हरिण आणि गाईचे हत्तीचे चित्र दिसत आहे. आणि
हे सुंदर शिल्प बघता तुम्ही. हत्तीच्या सोंडेमध्ये मनुष्य की सिंहाला पकडलेलं आहे. आपण जवळ जाऊन बघूया. हे लेणी क्रमांक 8 मधले विहार बघू शकता. बौद्ध भिक्षूंसाठी ध्यानधारणेसाठी केलेली व्यवस्था. Don't get obsessed with every 8 नंबरच्या लेण्यासमोरून दिसणारा हायवेचा नजारा. समोर चैत्यगृह दिसतोय. लेणी क्रमांक 4 याच्यावरती सुंदर असं डिझाईन काढलेलं आहे. हत्तीवरती विहार करणारे 101 आणि आतमध्ये एक हे मोठं विहार आहे. ही लेणी क्रमांक 3 10 नंबरच्या लेणीसारखीच प्रशस्त आहे. ही पण 6 खांबावरती उभारलेली आहे आणि तुम्ही बघता की या खांबावरती पण सिंहावरती आरूढ झालेला माणूस आहे. सिंह, गरुड, हत्ती यांच्यावरती आरूढ झालेले हे देव किंवा यक्ष दाखवले. हे तर खूपच सुंदर शिल्प आहे. आणि ही पुढं ही गायीचं शिल्प. 2 गायी आणि त्यांच्यावरती बसलेलं एक मनुष्य आहे. आणि ही जी पट्टी आहे याची हिचं पण सुंदर असं नक्षीकाम आहे. लेणी क्रमांक 3चं वरती सुंदर असं ब्राह्मी लिपीमध्ये कोरीव काम केलं आहे. आणि हा समोरचा हा महाद्वार याच्यावरती खूप सुंदर असं बौद्ध भिक्षूंचे चित्र काढलेले आहेत. हे समोर दिसतात हे 2 द्वारपाल. आपण लेणीच्या आतमध्ये जाऊन बघूया आता. सेम इथे पण 3, 5, 5, 10 आणि समोर 6 असे 16 विहारांचा समूह आहे. आणि इथे समोर हे स्तूप आहे, कोरीव स्तूप. आणि 2 यक्षिणी दाखवलेले आहेत. सुंदर अशा या बौद्धाच्या मूर्ती आहे, भगवान बुद्धाच्या. खूप सुंदर अशी ही त्यांची ध्यानमुद्रा. ही थोड्याशा वेरुळ अजिंठाच्या किंवा एलिफंटाच्या मूर्तीशी सादर भासणारे आहेत. ही लेणी क्रमांक 1. ही थोडीशी कच्चा दगड असल्यामुळं पडझड झालेल्या अवस्थेत ही लेणी. गेरू कलरचा दगड आहे थोडासा. आणि त्याच्यामध्ये जमिनी लेवलपेक्षा खोल खणण्यात आलेली ही लेणी. ही 15 नंबरची गुहा. याच्यामध्ये पण सुंदर अशा बौद्धाच्या मूर्ती आहे. खाली भक्तगण दिसत आहेत आणि त्यांच्यावरती ह्या मूर्ती कोरलेल्या आहेत. ही लेणी क्रमांक 17. हे प्रॉपर व्यवस्थित कोरलेलं चैत्यगृह आहे. कमान वगैरे एकदम व्यवस्थित आहे याला. आणि परत तिकडं हे 6 खांबांवरती आधारित गुहा आहेत. गुहा क्रमांक 17. इथं चैत्यगृह आहे परंतु वरचं लाकडी काम पडून गेलेलं आहे. पण स्तूप एकदम व्यवस्थित कंडिशनमध्ये. टोटल 17 खांब आहेत या चैत्यगृहाला. ही लेणी क्रमांक 17.
इथे बहुधा काही अवशेष कोरलेला असावा, पण आता तो दिसत नाही आहे. समोर 4 खांब, त्याच्यामध्ये आतमध्ये हे ध्यानगृह किंवा विहार. इथे त्यानंतर कोणीतरी महादेवाची पिंड पण कोरलेली आहे. आणि उजव्या बाजूला हा द्वारपाल दिसतोय. सुंदर असे हे विहार आहे. ही 17 नंबरची लेणी. सुंदर असे हे खांब. हे सगळ्यात मोठे लेणी आहे. जवळपास 18 ध्यानगृह आहे इथे. आणि समोर प्रशस्त असा मंडप आहे 4 खांबी. हे थोडी ही जैन लेणी समूहाचं प्रतीक वाटतंय. धनुष्यधारी मूर्ती आहे. आणि इकडे कमळधारी किंवा धनुष्यधारी अशी सुंदर मूर्ती आहे. आणि आतमध्ये प्रचंड मोठी अशी ही बौद्धांची मूर्ती आहे. खूप सुंदर. आणि हे कडेला 2 सेवक. बुद्धं शरणं गच्छामि. हा लेणी समूह थोडा वेगळ्या काळातील वाटतोय. थोडा जैन वास्तुकलेचा याच्यावरती प्रभाव आहे. करण्याचे जे खांब आहेत याचं नक्षीकाम पण वेगळं आहे. बघू शकता तुम्ही. हे जे डिझाईन खूपच अप्रतिम आहे. लेणी समूह क्रमांक 21. सुंदर अशा मूर्त्या आहेत. खरंच डोळ्याचं पार न फिटावं अशा मूर्त्या आहेत. खूपच सुंदर हा लेणी समूह. नाशिकपासून एवढ्या जवळ असून इतके दिवस बघायचा राहिला होता माझं. बुद्धं शरणं गच्छामि. 6 लेणी समूह क्रमांक 23. खूप प्रशस्त अशी गुहा जर बघाल तर तुम्ही. सुंदर अशा मूर्तींचं कोरीव काम आहे. हा निजलेल्या पौडलेल्या बौद्धाची मूर्ती खूपच सुंदर. हा 24 लेण्यांच्या समूहाचा शेवट झाला आहे. पण 2.5 तास आज इथे दिलेले आहेत. खूपच सुंदर. आणि हा पाठीमागे नाशिक शहराचा नजारा. आता 1 नंबरच्या लेण्यानंतर इकडे काय आपण बघूया. बहुतेक इथंच हा त्रिरश्मी डोंगर थोडासा संपलेला आहे याचा, या इतर डोंगर रांगेपासून. एक पाण्याचं टाकं फुटलेल्या अवस्थेतलं आहे इथे. तसं हा इकडच्या लेण्या संपलेल्या आहेत जवळपास. या समोर दिसतं हा रामशेज की काय आहे या डोंगराचं नाव. आणि वरतून हे नाशिकचं दृश्य दिसतंय.
तेजू हाय बेटा. काय काय बघितलं तू? काय काय बघितलं? तेजूच बघितली का तू? तुझ्या काय लावलेलं आहे डोक्याला? आणि मम्मीच्या डोक्याला काय आहे? अरे वा, मम्मीच्या डोक्याला तर गजराच झाला पूर्ण. त्रिरश्मी लेणी आणि त्या शेजारीच असलेले हे बौद्ध विहार. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. स्वामीनारायण मंदिर नाशिकचं परिसर खूपच सुंदर असं हे मंदिर आहे. संतांच्या वेगवेगळ्या मूर्त्या आहे. आणि सगळे चौबाजूने नारळीची झाडं त्याची शोभा वाढवतात. आणि इकडे खाली सुंदर असं गार्डन आहे आणि समुद्र मंथनाचा देखावा आहे गार्डन मध्ये.